नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने घरातील असणाऱ्या टाकाऊ ब्लाऊजचा इथे खूप छान असा वापर मी केलेला आहे. आणि टाकाऊ ब्लाऊज पीसपासून इथे मी छान असं क्लॉथ ऑर्गेनायझर बनवलेला आहे, अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने. हे असे क्लॉथ ऑर्गेनायझर बनवायचे खूप साधी आणि सोपी पद्धत आहे, ते पुढील व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगितलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम इथे आपल्याला क्लॉथ ऑर्गेनायझर बनवण्यासाठी लागणार आहे एक ब्लाऊज पीस. तर इथे मी बघा घरातील रद्दी असा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि तो छान असा पसरून घेतलेला आहे. आणि त्या ब्लाऊज पीसचा आपल्याला काढायचा आहे मध्य म्हणजे सेंटर काढायचं आहे आणि तिथे एक आपल्याला मार्क करायचा आहे, निशाण करायचे आहे. निशाण केलेल्या जागेवर आपल्याला ते ब्लाऊज पीस दोन्ही कडेनं आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. ब्लाऊज पीसचे टोक बरोबर त्या निशाण केलेल्या मध्यभागी येतील अशा प्रकारे आपल्याला हे ब्लाऊज पीस सेट करायचं आहे. दोन्ही बाजूकडनं व्यवस्थित सेट करायचं आहे आणि खालच्या बाजूकडनं इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर सर्वात आधी इथे बघा मी ब्लाऊजच्या कडेनं अशा प्रकारे शिलाई मारून घेतली आहे, म्हणजे आपले त्या ब्लाऊज पीसचे धागे दोरे निघले जाणार नाही. आणि जिथे आपण सेंटर केलं होतं, मार्क केलं होतं, तिथे आपल्याला ब्लाऊज पीस फोल्ड करायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे ब्लाऊज पीस बघा मी असं सेंटरला बरोबर मध्यभागी घेणार आहे दोन्ही टोकं आणि मशीनवर शिलाई मारून घेणार आहे. जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर तुम्ही हात शिलाई करून देखील हे ऑर्गेनायझर तयार करू शकता. तर इथे ब्लाऊज पीस मी उलटा ठेवलेला आहे, म्हणजे जी आतली बाजू आहे ना शिलाई मारलेली ती अशी वरच्या बाजूने ठेवलेली आहे, कारण की ते जेव्हा आपण ऑर्गेनायझर आपण पलटी करू त्यावेळेस त्याचा कपडा सरळ येईल या अंदाजाने मी हे ब्लाऊज पीस ठेवलेला आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा शिलाई अशी छानपैकी मारून झालेली आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूकडनंही आपल्याला ब्लाऊज पीस व्यवस्थित असा सेट करायचा आहे आणि खालच्या बाजूकडनं जिथे शिलाई मारली होती तिथे आपल्याला 2.5 इंच इतकं मार्क टाकायचा आहे आणि चौकोन आखून तो चौकोन आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी 2.5 इंचाचा असा चौकोन बनवणार आहे. याच प्रकारे दुसऱ्या बाजूकडनं देखील आपल्याला 2.5 इंचाचा चौकोन करायचा आहे. तर या बाजूने पण बघा मी 2.5 इंच इतका मार्क टाकून एक चौकोन तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे बनवलेले हे ऑर्गेनायझर टाकाऊ ब्लाऊज पीसपासून तुम्ही ब्लाऊज पीसपासून बनवू शकता किंवा ओढणीपासून बनवू शकता किंवा जुन्या साडीपासून देखील तुम्ही बनवू शकता. जसा तुम्हाला आकार हवा आहे, लहान मोठा, त्यानुसार देखील तुम्ही हे ऑर्गेनायझर बनवू शकता. तर इथे मी ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे. तर 2.5 इंच इतका असा आपण चौकोन बनवून घेतलेला होता, तो भाग मी इथे कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मध्यभागी जिथे आपण पीस जॉईंट केला होता दोन्ही टोकं तिथे 4 इंच इतका आपल्याला मार्क करायचा आहे आणि तिथे पण शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे अशा प्रकारे बनवलेले जे ऑर्गेनायझर आहे, क्लॉथ ऑर्गेनायझर आहे, ते दिसण्यासाठी तर खूप छान दिसते आणि आपले जे कपडे आहेत ते बऱ्यापैकी याच्यामध्ये स्टोअर होतात आणि दिसायलाही खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह हे क्लॉथ ऑर्गेनायझर दिसते. तर इथे बघा जिथे आपण कट केला होता 2.5 इंचाचा बॉक्स तिथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनंही आपल्याला जिथे कट मारला होता तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. छान असा टाकाऊ ब्लाऊजचा इथे मी वापर केलेला आहे आणि छान असे हे क्लॉथ ऑर्गेनायझर बनवलेले आहे. तर फ्रेंड्स, प्रत्येक वेळेस मी असे छान आणि यूजफुल व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे आणि घेऊन येण्याचा प्रयत्न देखील करत आहे. तर माझ्याच्याने जितकं होईल तितके मी असे छान आणि यूजफुल व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडत असेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. तुमच्या एका लाईकमुळे आणि कमेंटमुळे खूप सारे असे मला मोटिवेशन आणि प्रोत्साहन भेटते आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर अशा प्रकारे बघा शिलाई मारून झालेली आहे आणि हे ऑर्गेनायझर मी सरळ देखील करून घेतलेलं आहे. तर बघा की अवघ्या 5 मिनिटातच बनवून तयार होणारे हे ऑर्गेनायझर आहे आणि दिसण्यासाठी तर खूपच छान दिसते. त्यानंतर वरच्या बाजूकडनं देखील आपल्याला सेंटरला मार्क करायचं आहे आणि ज्या प्रकारे आपण खालच्या बाजूकडनं दोन्ही ब्लाऊज पीसचे काठं सेंटरला मध्यभागी फोल्ड केले आहेत, त्याच प्रकारे वरच्या बाजूकडनंही सेंटरला आपल्याला दोन्ही टोकं अशा प्रकारे फोल्ड करायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी फोल्ड करून झालेला आहे आणि आता शिलाई मारून घेत आहे.
तर इथे जो मी ब्लाऊज पीस वापरलेला आहे बघा, त्याची लेस आणि त्याची वरची जी बॉर्डर आहे ना, ती मी काढलेली नाही आहे, कारण की ती मी अशीच त्या क्लॉथ ऑर्गेनायझरला मी अशीच अटॅच करणार आहे. ती बॉर्डर ठेवल्यामुळे, लेस ठेवल्यामुळे आपलं ऑर्गेनायझर अजूनच छान आणि सुंदररित्या इथे बनून तयार होईल आणि छान देखील दिसलं जाईल. तर बघा, अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर इथे आपल्याला एक लागणार आहे हँगर, जे आपण कपाटामध्ये साडी ठेवण्यासाठी वापरतो तेच हँगर इथे लागणार आहे. स्टीलचं असो अथवा प्लास्टिकचं असो, दोन्हीपैकी कोणतंही एक आपल्याला हँगर घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा प्रकारे आपल्याला इथे ते क्लॉथ ऑर्गेनायझर अडकवून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि अशाच प्रकारे वरच्या बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर बॉर्डरच्या खालच्या बाजूकडनं देखील आपल्याला शिलाई मारायची आहे आणि हे ऑर्गेनायझर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर बघा, अवघ्या 5 मिनिटातच हे ऑर्गेनायझर बनवून तयार झालेलं आहे. आता व्हिडिओमध्ये इथे मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवत आहे, त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ 7 मिनिटाचा बनलेला आहे, कारण की मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा हे ऑर्गेनायझर कसे बनवायचे आहे. नाहीतर विदाऊट व्हिडिओ जर मला हे ऑर्गेनायझर बनवण्यासाठी 4 ते 5 मिनिटच पुरेसे होतात. तर इथे बघा, छानपैकी असं आपलं हे क्लॉथ ऑर्गेनायझर बनून तयार आहे. तर याच्यामध्ये मी आता तुम्हाला कपडे देखील ठेवून दाखवणार आहे. तर इथे तुम्ही खालच्या बाजूला एखादा पुठ्ठा देखील ठेवू शकता, पण माझ्याकडे पुठ्ठा अवेलेबल नाही झाला, त्याच्यामुळे मी ठेवलेला नाही आहे. तर अशाच प्रकारे वेगवेगळे ब्लाऊज पीस वापरून, ओढणी वापरून तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गेनायझर बनवू शकता आणि तुमच्या घराला सजवू देखील शकता. तर अशा प्रकारे बनलेले हे क्लॉथ ऑर्गेनायझर बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे. आणि ब्लाऊजला असणाऱ्या लेसमुळे तर हे ऑर्गेनायझर अजूनच छान आणि सुंदररित्या दिसत आहे आणि बनलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही बघू शकता की कुठला कपडा कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तो कपडा काढण्यासाठी तुम्हाला त्रास देखील होणार नाही. तर अशा प्रकारे बनवलेले क्लॉथ ऑर्गेनायझरने आपले घर एकदम सुटसुटीत आणि स्वच्छ आणि मोकळे राहील. तर अशा प्रकारे ऑर्गेनायझर हे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले आहे हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.